मुख्यमंत्री फडणवीसांचा पुण्यात गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांसोबत संवाद। दोन्ही कुटुंबियांच्या घरी जाऊन जाणून घेतली घटनेची माहिती। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर। अल्पकालीन व्हिसा असलेले 55 पाकिस्तानी महाराष्ट्रात, ठाण्यात सर्वाधिक 19 तर नागपुरात 18 पाकिस्तानी नागरिक। सिंधू आमची लाईफलाईन, भारताचा या हल्ल्याचे आम्ही पण उत्तर देणार। सिंधू जलकरारावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वक्तव्य। सिंधू घाटीमध्ये एकतर पाणी वाहणार किंवा त्यांचे रक्त, पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टोंचं चिथावणीखोर वक्तव्य। पहलगाम हल्ल्यामध्ये टीआरएफ संघटनेचा सहभाग नाही। पहलगाम हल्ल्यातून टीआरएफ संघटनेनं हात घेतला मागे। अकाउंट हॅक झाल्यानं जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट केल्याचं केलं नमूद। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची चर्चा। एकत्र येण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट। मनसे काय उत्तर देणार याची उत्सुकता। पोलिसांबद्दल बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। पोलीस 50 लाख पकडले तर 50,000 दाखवतात। संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहे। भिवंडीमध्ये स्वागत कंपाऊंडमधील फर्निचर गोडाऊनला भीषण आग। आगीच्या भडक्यामुळे शेजारच्या इमारतींमधील लोकांनाही हलवलं। गोदामाचा काही भाग कोसळला। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। जेऊर आरोग्य केंद्रामध्ये मोठी हलगर्जीपणा। शस्त्रक्रियेनंतर महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। इराणच्या बंदर अब्बास शहरामध्ये भीषण स्फोट। अद्याप कुणाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती। नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण। रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्ण वेळ संचालकपदी निवड। पुढील 5 वर्षांसाठी अनंत अंबानी यांची नियुक्ती।